स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी जे आहेत, परीक्षार्थी जे आहेत, तर त्यांनी 2 दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन छेडलेलं होतं। मुख्य म्हणजे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि ज्या जागा आहेत तर त्या वाढवून द्याव्यात अशी मागणी त्यांची होती। 2 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं। यानंतर अखेर बोर्डानं MPSCचा अखेर निर्णय घेतलेला आहे आणि आता तारीख जी आहे ती पुढे ढकललेली आहे। काय नेमक्या विद्यार्थ्यांच्या परीक्षार्थ्यांच्या भावना जाणून घेऊयात। काय वाटतंय निर्णय झालेला आहे? माननीय आयोगाने योग्य निर्णय घेतला आणि त्याच्याबद्दल आम्ही पाठपुरावा केलेला आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। माननीय अध्यक्ष, माननीय सचिव मॅडम आणि आयोगाचे सर्व पदाधिकारी त्यांनी आम्हाला 40 दिवस वेळ वाढवून दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि सत्ताधारी as well as विरोधी पक्षातील सर्व जे होते ज्यांनी आमच्या मागणीला रास्त आणि योग्य मागणीला आधार दिला, त्यांचे खूप खूप धन्यवाद। नेमका हा लढा कशा पद्धतीने सुरू झाला होता? नेमक्या अडचणी काय होत्या ज्याच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावरती उतरले? लढा म्हणजे आमच्या 2 मागणींसाठी लढा चालू होता। पहिली मागणी म्हणजे राज्यसेवा फॉर्म भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या आणि दुसरी मागणी म्हणजे जे कंबाईनची जागावाढीचा मुद्दा होता। तांत्रिक अडचणीचा म्हणजे राज्यसेवेचा मुद्दा हा MPSCच्या अखत्यारीत होता आणि कंबाईन जागावाढीचा मुद्दा शासनाच्या अखत्यारीत होता। पहिली प्रतिक्रिया काय आहे? निर्णय बघितला असेल तुम्ही? निर्णयाबद्दल आयोगाचे आभार आणि सरकारचे आभार। सरकारने विशेषतः सरकारने जो निर्णय म्हणजे आयोगाला निर्णय घेण्यास भाग पाडलं त्यामध्ये सरकारची भूमिकाही महत्त्वाची होतीच। त्याबरोबर आता आयोगाने जो वेळ दिलेला आहे त्यामध्ये आयोगाने ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबी सुधारून आम्हाला पुढील म्हणजे जी एक्झाम होईल आता त्याच्यानंतर ज्या तांत्रिक बाबीचा अडचणीचा आहे ना तो खुलासा लवकर करावा आणि आम्हाला पुढील ह्याच्यामध्ये आयोगाने मोकळं केलं पाहिजे अशी एवढी मी मागणी करतो। रस्त्यावरती उतरलेच होते, मात्र अनेक राजकीय नेत्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष दिलं होतं। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? सर्व मुद्दा तर जेन्युइन मुद्दा तर एक लक्ष देणारच होता, सर्व पक्षाची गरजच होती। शेवटी सत्ता पक्षाला निर्णय घ्यावा लागतो, पण आम्ही आमच्या मागण्याही सर्व पद्धतीनं पाठपुरावा करत होतो। त्यामध्ये शरद पवार साहेब होते, दरेकर साहेबांनी आम्हाला मुंबई येथे भेट दिली, त्यानंतर त्यांनी एक चॅनल ओपन करून दिला आम्हाला, अभिमन्यू पवार साहेबा थ्रू कंटिन्यू पाठपुरावा सुरू होता। अशा सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितच केलं। हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आम्हाला 2 वेळा ट्विट केला, आमच्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। या सर्व बाबी एकत्रित करून आमचा निर्णय झाला। निर्णय हा सरकारी पक्षाने दिलेल्या आदेशानुसारच झाला, पण शेवटी कसं आहे सरकार आणि आयोग या दोन्ही बाबी एकच असल्यामुळे आमचा पाठपुरावा दोन्ही बाजूने चालू असताना आयोगाने निर्णय घेऊन आम्हाला जो मोकळीक दिली त्याबद्दल आयोगाचे आभार। अनेक मागण्या होत्या विद्यार्थ्यांच्या, त्यापैकी नेमक्या आता कुठल्या मागण्या मान्य झाल्यात आणि तुम्ही पूर्णतः समाधानी आहात? सर, प्रथमतः माननीय शासन आणि आयोगाचे खूप खूप आभार, ज्यांनी विद्यार्थ्यांचा एक प्रश्न मार्गी लावला। दुसरा प्रश्न अजूनही पेंडिंग आहे, जो की कंबाईनच्या जागा वाढ। ज्या कंबाईनच्या 441 PSIच्या जागा होत्या आणि इतरही जागा STI, ASO, SR या जागा त्यांनी वाढवाव्यात ही त्यांच्याकडे कळकळीची विनंती। कारण की आम्ही गोरगरीब शेतकरी घरातली मुलं आहोत, त्यामुळे कंबाईनच्या जागा वाढ ह्या झाल्याच पाहिजे। आता पण ही जी परीक्षा आहे ही आता परीक्षा पुढे ढकललेली आहे, मात्र PSIच्या संदर्भातले जे परीक्षा ते होते तर त्यांचं काही अडचणी अजूनही प्रलंबित आहे। आपण सरकार दरबारी हा प्रश्न मांडलेला आहे, तर ह्यावरती लवकरात लवकर तोडगा निघेल ही मला त्याच्याबद्दल काही शंका वाटत नाही आहे। नक्कीच सरकार याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर जागा त्या आणतीलच। ही जी परीक्षा आहे तर ही आता परीक्षा पुढे गेलेली आहे, मात्र आता ही परीक्षा पुढे गेल्यामुळे पुढचं वेळापत्रक कोलमडू शकतं अशी एक शक्यता निर्माण झाली। इथून पुढच्या परीक्षेचं वेळापत्रक कोलमडण्याचे सध्या तरी काही संकेत दिसत नाहीत, कारण आयोग सर्व गोष्टींचा आणि बाबींचा पाठपुरावा करून शासकीय आणि प्रशासकीय दृष्टीवरती हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे इतर कोणत्याही परीक्षांवर गदाही येणार नाही आणि बाकीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसानही होणार नाही। ही प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे चालेल हीच अपेक्षा आहे। बरं, आता ही परीक्षा पुढे गेलेली परीक्षा होईल, मात्र रिझल्ट लागल्यानंतरची जी प्रक्रिया आहे तर ती अनेकदा बघितलं आपण की प्रलंबित राहते, विलंब लागतो, त्याच्यामुळं अनेक वर्ष जात आहेत। तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आता हा निर्णय जो आहे तो क्षणिक सुखाचा ठरेल काय? नाही, असं आमचा मान्य आयोगावरती नक्कीच विश्वास आहे। जर अशा काही बाबी असतील की ज्या कदाचित भविष्यात उद्भवू शकतात तर आम्हाला गॅरंटी आहे की आयोग त्या गोष्टींची सर्व काळजी घेईल। सरकारी त्या गोष्टीमध्ये निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि आजपर्यंत असं दिसलेलं आहे। काही वेळा म्हणजे कोर्टामध्ये वगैरे केसेस गेल्यामुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत, पण आमची मान्य आयोगाला हीच विनंती आहे की आता 25 दिवस भेटलेले आहेत। जर तशा काही बाबी ज्या आत्ता विद्यार्थी निदर्शनास आणलेल्या असतील तर आयोगाने त्याची वेळेत दखल घ्यावी। त्या मुख्य परीक्षा व्हायच्या आधीच ते सर्व विषय सॉल्व्ह करावेत, जेणेकरून ही जी आता मेन्सची ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती कोर्टात जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्या मेन झाल्या लगेच इंटरव्ह्यू होतील। इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांना एक 4-5 महिन्यामध्ये सुद्धा त्यांचं जॉईनिंग भेटेल। अशा प्रकारची जी काही त्यासाठी लागणारे तांत्रिक
किंवा कोर्टाच्या बाबी असतील त्या आयोगानं आत्ताच त्याची काळजी घ्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सफर करायला लागणार नाही. निर्णय आवडला, समाधानी आहेत दोघं? ह्या निर्णयाबद्दल खूप खूप समाधान आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की गेल्या काही दिवसात जे टेन्शन होतं की सगळं आज एका नोटिफिकेशन पडल्या उडून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे टेन्शन काय होतं? टेन्शन लय होतं. टेन्शन कसं होतं मुळात कारण कसं झालं एक तर परीक्षा कसं असतं मला सांगतो मी, जसं आपल्या आचारसंहिताची एक महिना असतो ज्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेतली जाते तसंच आत्तासुद्धा आहे की म्हणजे बाबा परीक्षेची आम्हाला पण आमची पण एक आचारसंहिता असते ना की ज्यामध्ये बाबा मला अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे पण तो वेळ शांततेत असला पाहिजे. असं व्हायला नको की मी अभ्यास करायच्या वेळेला माझ्या डोक्यात चालू की यार माझा फॉर्म सबमिट झालेला नाही, अरे ह्या परीक्षेत कोर्टात अडकणार आहे का, आणि म्हणजे लोक सजेस्ट करतात अरे काय तुम्हाला फरक पडतोय तुम्ही निवांत राहा, पण ते असं होत नाही. तर आमची जो शांततेचा काळ होता जो आम्हाला लागतो परीक्षा आधीचा म्हणजे परीक्षेच्या आधीची आमची जी आचारसंहिता आहे ती आम्हाला ह्या 25 दिवसामुळे मिळणार आहे. हे तर सगळ्यात मोठं समाधान आहे की आता शांत चित्तानं आम्ही अभ्यास करू शकणार आहे आणि त्याच्यामुळं आयोगाचे आणि सरकारचे खूप खूप आभार. तुझं काय म्हणणं? या निर्णयाबद्दल MPSCच्या आयोगाचे तसेच सर्व विरोधी पक्षांचे आणि सरकारी पक्षाचेही खूप खूप मनापासून धन्यवाद मानावा लागेल. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे प्रत्येक गोष्ट सकारात्मकदृष्ट्या घेतात. त्यांनी विद्यार्थ्यांचाही लढा हा विरोधी पक्षांकडे कोणी गेलं म्हणून निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्हली घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतूनच प्रत्येक निर्णय आतापर्यंत घेतला आहे. इथून पुढेही विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नेमणूक देणे, जागावाढ असतील किंवा अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतेही आंदोलनं असतील हे यशस्वी होतील आणि देवेंद्रजींनी सर्वांना न्याय देतील हीच अपेक्षा आहे. पण फडणवीसांवरच टीका होत होती की हे निर्णय प्रक्रिया किंवा हे जे होतं तर ह्याच्यामध्ये लक्ष नाही आहे सरकारचं किंवा सरकारलाच हे वाढवायच्या नाही आहेत जागा अशी टीका होत होती. शेवटी हा सरकारचा मूलभूत प्रश्न आहे. कारण सरकार पुढे एका बाजूला सरकारी ध्येय धोरणानुसार परीक्षा पण घ्यायच्या आहेत, जागा पण वाढ करायच्या आहेत. प्रत्येक वर्षी एखाद्या विभागाच्या जागा जास्त येतील, एखाद्या विभागाच्या कमी येतील. त्यामुळे ह्या जागांचं मूल्यमापन सरकारने प्रशासकीय पातळीवर करावं लागतं. ह्यात सरकारचा प्रत्यक्ष तसा सहभाग राहत नाही. प्रशासकीय पातळीवरती शासनाकडूनच ह्या जागा जात असतात. त्यामुळे ठीक आहे. तुम्ही खुश आहे? अतिशय खुश आहे. तर हे होते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी जे अतिशय खुश आहेत MPSCने जो काही निर्णय घेतलेला आहे त्यावरती. पाहूयात आता पुढे ही प्रक्रिया कशा पद्धतीने लांबते, याच्यामध्ये विलंब लागतोय का, परीक्षा झाली तरी नियुक्त्या मिळत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. पाहूयात आपण त्याच्यावरती लक्ष ठेवूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.